आणि यानंतर घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा, पाहूया बातम्यांचा अर्धशतक। मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक, पोलिसांकडून आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड। नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजनांविरोधात बहुजन समाज आक्रमक, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भाषणात गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा उल्लेख केला नव्हता, त्याचा निषेध म्हणून आंदोलन। बारामतीत शरद पवारांची पार्थ आणि जय यांच्यासह विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्तांसोबत बैठक, शरद पवारांची याशिवाय जय पार्थ आणि विजया पाटील यांच्यासोबत स्वतंत्र बैठक। लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या आहेत, याबाबत बसून निर्णय घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अमोल मिटकरींनी लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी केली होती। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत मुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे त्यांना विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा अधिकार नाही, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया। नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांना खासदार अरविंद सावंत यांचं पत्र, बारामती विमान अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी मालीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि विमा मिळावा यासाठी अरविंद सावंत यांचं पत्र। विधिमंडळातील हक्कभंग समितीच्या बैठकीला कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे दोघेही अनुपस्थित, आपल्याला साक्ष देण्यासाठी 5 फेब्रुवारीला बोलावलं असल्याची सुषमा अंधारे यांची माहिती, तर समिती प्रमुख प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची उद्या पहिली संयुक्त बैठक, राज्य शासनाचे सदस्य आणि उद्धव ठाकरे राहणार बैठकीला उपस्थित। दिवंगत अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल उजेडात, दादांचे कार्यकर्ते श्रीजित पवारांनी पत्रकार परिषदेत चालवला दादांचा फोन कॉल, माळी समाजाच्या उमेदवारासोबत बोलणं झालं। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची अनोखी भेट, पाठीवर श्रीकांत शिंदे व छातीवर एकनाथ शिंदे यांचा टॅटू काढत दिल्या शुभेच्छा। नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा, महापौर उपमहापौर निश्चितीवरून केदार नाराज असल्याची माहिती। चंद्रपुरात भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला 1.25 वर्षांसाठी महापौर पदाचा प्रस्ताव, अधिक कोणाचा महापौर यावर दोन्ही पक्षात सध्या चर्चा असल्याचीही सूत्रांची माहिती। कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूर भाजपसोबत जाणार नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया, भाजपसोबत जायचं नाही अशा उद्धव ठाकरेंनी सूचना दिल्याचीही माहिती। परभणीत महापौर उपमहापौर निवडीची तारीख बदलली, आता 12 फेब्रुवारीला महापौर निवड, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल असल्यानं जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या विनंतीनंतर बदलली तारीख। छत्रपती संभाजीनगरात महापौर पदासाठी स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांची बैठक, मात्र कोणत्याही एका नावावर एकमत नाही, इच्छुक सगळ्यांना अर्ज भरण्याच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात शिऊर गटात शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराला पाठिंबा, शिवसेना आमदार बोडणारेंनी ठाकरे सेनेचे उमेदवार संजय निकम यांच्यासाठी बैठक घेतल्याची माहिती। आणि चंद्रपुरातून एक मोठी बातमी हाती येते, चंद्रपुरातील काँग्रेसच्या